सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादामध्ये उंदराचे पिल्लं आढळल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सिद्धिविनायक न्यास मंदिराने या व्हिडिओला फेटाळलेला आहे आणि हा व्हिडिओ मॉर्फ आहे आणि चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा सिद्धिविनायक मंदिराने स्पष्टीकरण दिलेलं आहे। नेमका सिद्धिविनायक मंदिराचा प्रसाद कसा बनतो हे आज आपण पाहणार आहोत आणि एकूण जी प्रोसेस आहे मंदिराच्या जो महाप्रसाद आहे त्याच्यामध्ये काय काय बारकावे आहेत, त्याच्या शुद्धतेसाठी काय काय काळजी घेतली जाते आपण पाहणार आहोत। मी सध्या आता सिद्धिविनायक मंदिराच्या मेन किचनमध्ये आहे, जिथं ही लाडू बनण्याची प्रक्रिया पार पडते। आपण इथं पाहू शकतो व्हिज्युअलमध्ये हे बॅटर बनवलेलं आहे। बॅटर बनवल्यानंतर ही बुंदी जी आहे ती बारीक स्वरूपामध्ये तळून घेतल्या जाते, त्यानंतर पाकामध्ये ते मिक्स करून ती बुंदी बनवल्या जाते। जर शुद्धतेचं बघितलं तर मोठ्या प्रमाणात काळजी इथं बाळगण्यात आलेली आहे। हँड ग्लोव्स असतील, त्यानंतर डोक्यावरची टोपी असेल, या सगळ्या गोष्टी इथं बारकावे घेण्यात आलेल्या आहे। कुठल्याही प्रकारची महाप्रसादामध्ये जी आहे अशुद्धता येऊ नये याची काळजी मंदिराने घेतलेली आहे। खरं तर तूपसुद्धा आहे, तूप इथं ठेवण्यात आलेलं आहे आणि शुद्ध देशी गाईचं तूप वापरण्यात येते। खरं तर तिरुपती देवस्थानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर मंदिराच्या प्रसादाबद्दल मोठ्या शंका उपस्थित करण्यात आलेल्या होत्या। त्यानंतरच सिद्धिविनायक मंदिराचा जो व्हिडिओ आहे उंदीर असलेला तो व्हायरल होतोय। मंदिराने म्हटलेलं आहे की कोणीतरी प्लॅस्टिकच्या पिशवीवर उंदराचे जे पिल्लं आहेत ते आणून ठेवलेले आहेत आणि त्यानंतर हा खोटा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेला आहे आणि आम्ही त्यावर कारवाई करणार आहोत। परंतु सध्या तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता ज्या बेसिक काळजी घ्यायच्या असतात एखादा प्रसाद बनवताना, त्या सर्व काळजी आपल्याला इथं मंदिरात दिसत आहेत व्हिडिओमध्ये। आणि त्यानंतर आपण ह्या पुढच्या प्रोसेसकडे येऊ जिथं पॅकेजिंग होते। मंदिराच्या मॅन्युअली जी आहे ती प्रोसेस पूर्ण टाळण्यात आलेली आहे आणि मशीन वाईज पॅकेजिंग करण्यात आलेली आहे आणि या प्रकारे आपण मशीनवर जे आहे जो तुमच्या हातामध्ये सिद्धिविनायकाचा प्रसाद पडतो तो अशा प्रकारे पॅक होतो आणि त्यानंतर या पूर्ण ज्या प्रोसेस आहेत ते बारकावे बाळगण्यात आलेले आहे। इथं पण काही मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे पॅकेजिंग सुरू आहे। खरं तर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रसादाबद्दल शंका उपस्थित करण्यात आलेल्या होत्या। आपण मंदिराच्या काही जे इथं बघणारे अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूत। ह्या कॅरेट्स ज्या होत्या याच कॅरेट्समध्ये तो व्हिडिओ आलेला होता जिथं उंदराने कॅरेट्स कुतरल्याचा व्हिडिओ तो समोर आलेला होता आणि आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो इथं पूर्ण शुद्धता जी आहे ती वापरण्यात आलेली आहे आणि मंदिराने पूर्ण काळजी घेतलेली आहे की कुठल्याही प्रकारचं जे आहे बाह्य चुकीच्या पद्धतीचं जे इंटरफेरन्स आहे ते येऊ नये। आपल्यासोबत कार्यकारी अधिकारी आहेत, उपकार्यकारी अधिकारी आहेत सर संदीप राठोड सर, काय काय मंदिराची प्रसाद बनताना काळजी घेण्यात येते आणि जो व्हिडिओ आलेला आहे त्याबद्दल काय सांगाल? मंदिराचा प्रसाद बनवताना स्वच्छता आणि पावित्र्य खूप जपलं जातं, जेणेकरून भाविकांच्या आस्थेचा आणि आरोग्याचा हा प्रश्न असतो। मग त्या उद्देशाने आम्ही लाडूसाठी जे इन्ग्रेडियंट्स लागतात तर ते इन्ग्रेडियंट्स आम्ही लॅबला टेस्टिंगला पाठवतो आणि त्यानंतर हा रॉ मटेरियल तयार करताना सुद्धा हँड ग्लोव्ज, मास्क, हेड कॅप हे सगळं यूज केलं जातं आणि त्यानंतर ते लाडू पॅकेजिंगसाठी दिले जातात। पॅकेजिंगचे जे मटेरियल असतं ते सुद्धा आम्ही त्याचं सॅम्पल टेस्टिंगला पाठवतो आणि त्याशिवाय इथे यूज नाही केले जात कुठल्याही गोष्टी। आता तुम्ही इथे आलेलाच आहात, तुम्ही बघताच आहात तिथली स्वच्छता वगैरे, त्यामुळे हा जो काही व्हिडिओ आलेला आहे तर त्याची सत्यता पडताळण्यात येईल आणि जसं अध्यक्ष साहेब आणि कार्यकारी मॅडम यांनी सांगितलं योग्य पद्धतीने त्याची चौकशी केली जाईल आणि भाविकांच्या आस्थेचा प्रश्न असल्यामुळे आम्ही प्रशासनातर्फे असं त्यांना निश्चिंत करू इच्छितो की तुम्ही अजिबात निश्चिंत राहा। सगळ्या प्रकारची काळजी घेतल्यानंतर प्रसाद तुमच्यापर्यंत येतोय। जो काही प्रसाद बनतो तो सर्व इथंच मॅन्युफॅक्चर होतो की बाहेरून कुठून मागवला जातो किंवा हे कॅरेट्स बघितले मी, हे कॅरेट्सच त्या व्हिडिओमध्ये होते, हीच पॅकेजिंग होती, त्याबद्दल काय सांगाल? सर्व प्रसाद जो आहे तो इथेच मंदिराच्या प्रिमायसेसमध्येच आणि CCTVच्या नियंत्रणाखालीच हा बनवला जातो। आता राहिला प्रश्न क्रेटचा, तर व्हिडिओमध्ये दाखवलेले क्रेट्स तुम्ही जर बारकाईने बघितलं तर ते जुने क्रेट्स दिसत आहेत।
तर हा क्रेटचा आहे, त्या क्रेटचा रंगही थोडा वेगळा आहे. आणि मंदिराकडून काय होतं, प्रत्येक कोणी मंडळ असेल किंवा बाहेरच्या व्यक्तीला आपण बल्कमध्ये सुद्धा लाडू देतो. कोणाला स्वतःच्या मंडळाला वाटायचं असेल, सोसायटीमध्ये काही कार्यक्रम असतो त्यांना वाटायचं असेल, तर ते सुद्धा मंदिराच्या बाहेर घेऊन जातात. तर मग असं बाहेर नेल्यानंतर त्याचं कशा पद्धतीने ते विनियोग करतात, तर हे मंदिराच्या नियंत्रणाखाली नाही आहे. तर आणि व्हिडिओ जो दाखवला जातो आहे त्यावरनं ती जागा निश्चित दिसून येत नाही आहे. त्यामुळे आत्ताच ते भाष्य करणं हे चौकशी झाल्यानंतर जे काय ते निष्पन्न होईल आणि त्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल प्रशासनामार्फत. खरं तर व्हायरल व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत त्या चुकीच्या प्रकारे आहेत आणि मंदिरामध्ये महाप्रसाद जो प्रसाद आहे लाडूचा तो बनताना पूर्ण ज्या शुद्धतेच्या काळजी घेण्यात येतात त्या मंदिराकडून घेतल्या जातात आणि पूर्ण प्रसाद इथंच बनतो असा दावा मंदिराकडून करण्यात येतोय आणि आपण त्याचा फॅक्ट चेक सुद्धा केलेला आहे. कॅमेरा पर्सन गणेश मोरेसोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.